नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं आवाज इंडिया। मैं हूं श्रद्धा पाठक। उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने बयान दिया था, बटेंगे तो कटेंगे। उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री के बयान को महाराष्ट्र भाजपा के अत्याधुनिक अघाड़ी के प्रमुख आचार्य तुषार भोसले ने सही ठहराते हुए महाविकास अघाड़ी के नेताओं को देश विरोधी शक्तियों का मुखौटा बताते हुए गंभीर आरोप लगाया है। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांनी केलेलं वक्तव्य अतिशय महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह आहे। आज ही खरी परिस्थिती आहे की हिंदूंना जर सुरक्षित राहायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र राहावं लागेल, एका दिलाने आणि एका विचाराने राहावं लागेल। आज बांगलादेशात काय घडलंय ते जर या महाराष्ट्रात आणि भारतात नको असेल तर हिंदूंनी सजग राहण्याची आवश्यकता आहे। निवडणुका येतील आणि जातील, पण या जिहादी शक्ती आमची अस्मिता, आमचा धर्म बुडवण्याकरता मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत। उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा काँग्रेस हे केवळ मुखवटे आहेत। यांच्या मागे देशविरोधी शक्ती यांना ताकद पुरवण्याचं काम करतायत। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आमचं विनम्र आवाहन आहे की योगी आदित्यनाथजींनी जो संदेश दिलाय की बटेंगे तो कटेंगे, एक साथ रहेंगे तो ही सुरक्षित रहेंगे, या आदेशाचं सगळ्या हिंदूंनी तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट।